पोलीस ठाणे पारतातील व परिसरात शेतकऱ्यांनी पिकावाळी जमा करून ठेवलेले बांधावरचे ठिबक आहेत ते ठिबक चोरी झाल्याच्या प्रमाणात वाढ झाली होती अशा तक्रारी पोलीस स्टेशन पारत आल्या होत्या। त्या अनुषंगाने 15/3/2024 रोजी वालसावंगी परिसरात अशाच एका बांधावर जमा करून ठेवलेली शेतकऱ्यांचे ठिबक कोणीतरी दिवसा रेखी करून रात्री गाडीमध्ये टाकून चोरी नेली होती अशी आम्हाला माहिती मिळाल्याने आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता। त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना आम्हाला आमच्या गोपनीय बातमीदारांना माहिती मिळाली होती हे जे गुन्हा केलेला आहे वालसावंगी परिसरातील ते ठिबक चोरीचा ते जळगाव येथील काही लोकांनी चोरून नेऊन जळगाव येथे विक्री केल्याबाबतची माहिती प्राप्त झाली होती। तसेच हे तपासादरम्यान आम्हाला रात्री 23 तारखेला रात्री 12-12:30 वाजता माहिती मिळाली की जी यापूर्वी वालसावंगी येथील परिसरातील जे ठिबक चोरी झालेली होती तेच आरोपी आज पिकअप घेऊन परत परिसरात येणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती। आम्ही त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन स्तरावर 2 वेगवेगळी पथके तयार केली, एक धावडा बुलढाणा रोडवर आणि पिंपळगाव ते शेलूर धावडा जाणाऱ्या रस्त्यावर आम्ही 2 पथके ठेवलेली होती। साधारणतः 3 वाजेच्या सुमारास आम्हाला वडोदतांगडा पोखरी मार्गे धावड्याकडे जाणार एक संशयित वाहन दिसलं। ते वाहन दिसल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये ठिबक असल्याचे आम्हाला हे झाले, कारण ठिबक होतं वरून त्याला पांढऱ्या कपड्याने असं बांधलेलं होतं, परंतु आम्हाला ते शंका आल्यामुळे आम्ही लगेच एक पथक होतं त्यांना पोखरी रोडवर थांबायला सांगितलं आणि तिथं थांबला सांगितल्यानंतर जे वाहन सुसाट वेगाने दिसलं त्याला आम्ही पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामधील जे आरोपी होते संशयित त्यांनी ते वाहन तिथं न थांबवता सुसाट वेगाने धावड्याकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आमचे जे पथक होते त्यांनी ते आपल्या शासकीय वाहनामार्फत सदर वाहनाचा पाठलाग केला। पाठलाग करून धावड्याच्या अलीकडे रस्त्यावर त्याला अडवून थांबवलं। त्यावेळेस थांबवल्यानंतर त्या गाडीची जी आम्ही एक बोलेरो पिकअप होती त्याच्यामध्ये त्याची पाहणी केली असताना त्याच्यामध्ये पूर्ण कृषीचं शेतकऱ्यांचं ठिबक असल्याचं निदर्शनास आलं। यानंतर त्या गाडीमध्ये 3 इसम होते, त्या इसमांना आम्ही हे जे ठिबक आहे याबाबत विचारलं, त्यांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही। त्यांना आणखीन आम्ही पोलिसांना विश्वासात घेऊन विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं का आम्ही ह्या ज्या पिकअप मधील ठिबक आहे ते आम्ही जनुना परिसरातून आणि वडोदतांगडा परिसरातून विजोरा परिसरातून चोरून नेलेलं आहे आणि आम्ही ते जळगाव जामनेर येथे घेऊन जाणार आहोत। तिथे घेऊन ते किलोप्रमाणे दुकानदारांनी विकत असतात। त्यानंतर ते आम्ही त्या लोकांना ते नाव विचारलं तर त्यांनी त्यांचे नाव सांगितले, शेख रहीम शेख रोख मनियार आणि दुसरं शेख साबिर शेख रशीद आणि तिसरं रेहान अली रिजवान, सर्व राहणारे जामनेर जिल्हा जळगाव येथील आहे। त्या लोकांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर आम्ही हे माल आणि गाडी आणि ठिबक हे पोलीस स्टेशनला आणले। पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांनी जे सांगितलं का हा माल जनुना आणि विजोरा शिवारातील आहे, तिथं विजोरा शिवारात आणि जनुना शिवारात जाऊन त्यांचे स्पॉट व्हेरिफिकेशन केलं। त्याच्यानंतर आमच्या निदर्शनास आलं का हे जनुना शिवारातील दीपक राजपूत आणि दुसरे विजोरा शिवारातील एका व्यक्तीचे गवळीचं त्यांनी शेताच्या बांधावर हे चोरलेलं आहे। त्यानंतर त्या लोकांना येऊन खात्री केली, त्यांनी त्यांचं जे ठिबक आहे त्याची पाहणी केली। एक जैन कंपनीचं आणि जैन किसान कंपनीचं ते ठिबक होतं, त्यांनी ओळख पटल्यानंतर आम्ही संबंधित आरोपींना गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केला असताना त्यांना आणखी विश्वासात विचारपूस करून घेतली तर त्यांनी सांगितलं की यापूर्वी देखील आम्ही वालसावंगी परिसरातील 15 तारखेला चोरी झाली होती, तो माल सुद्धा यांनी चोरलेला होता आणि तो माल जामनेर जळगाव येथे विक्री केल्याचं सांगितलेलं आहे। त्यानंतर आम्ही तर पंचासमक्ष त्याचा पंचनामा केला। पंचनामा केल्यानंतर साधारणतः जनुना या गावातील जे चोरी झालेला माल 7 एकर शेतीमध्ये त्यांनी 7 एकर शेतीमध्ये जो ठिबक आहे तो बांधावर आणून ठेवलेला होता। तो साधारणतः 1,40,000 रुपयाचा ठिबक होता आणि तो विजोरा येथील होता। ते 2 एकर मधील 12 बंडल मोठाले होते, त्याचे साधारणतः 96,000 रुपयाचा होता। असा 2,36,000चा ठिबक आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप 8 लाखाची, अशी आम्ही 10,36,000चा मुद्देमाल आज रोजी जप्त केलेला आहे
आणि आतापर्यंत या आरोपीकडून बुलढाणा आणि जालना या परिसरातील 3 गुन्हे ओपन केलेले आहे. आणखी आरोपींनी गुन्हे केल्याची दाट शक्यता आहे. आज रोजी आम्ही आरोपींना माननीय न्यायालय भोकरदन कोर्टात हजर केलं होतं. माननीय न्यायालयाने सदर गुन्हे 3 आरोपींना तपासकामी 3 दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत PCR दिलेला आहे. PCR दरम्यान सदर आरोपींना विश्वासात घेऊन तपास करून आणखी गुन्हे उघड करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. सर, हे माल जामनेरला विकत त्या दुकानदाराचा वगैरे काही पत्ता वगैरे लावला का? तिकडे कोण माल घेतोय शेतकरी? अजून तर त्यांनी सांगितलं फक्त जळगावला विकतोय. आता तपासादरम्यान आता PCR घेतलेला आहे. त्यांना विश्वासात घेऊन आपण त्यांना विचारू की नेमकं तुम्ही हा माल कोणत्या गाडी, याच्यापूर्वी जर त्यांनी या गाडीमध्ये सांगितलं बोलेरो पिकअप मध्ये घेतलेलं, पण याच्यापूर्वी त्यांनी लाल रंगाचा लोडिंग रिक्षामध्ये माल नेलेला आहे. प्रत्येक गुन्ह्यामध्ये ते वेगवेगळे वाहन वापरत असायचे. आता यानंतर त्यांनी जळगावमध्ये नेमकं कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे तिथं दुकानावर गेल्यानंतरच त्यांचं म्हणणं आहे का मी दुकानावर गेल्यानंतर सांगू शकतो, त्यांचं नाव लक्षात नाहीये. कारण हे यांची अशी एमओबी आहे की प्रत्येक वेळेस नवीन दुकानदारांना ते माल विकत असतात. अशी एकंदरीत त्याच्यामध्ये प्राथमिक दर्शन दिसून येत आहे. आज PCR घेतलेला आहे. पुढील 3 दिवसामध्ये तपास प्रगतीपथावर राहील आणि त्याच्यानंतर आणखी काय होईल त्याबद्दल आपण आपल्या समोर मांडत राहू.